AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ शहर में गुज़िश्ता दिनों से हो रही लगातार बारिश की वजह से नांदेड़ शहर के बेशतर इलाके डूब चुके हैं। इसी तरह आज नांदेड़ शहर का सादत नगर, तेहरा नगर, सरस्वती नगर में गुज़िश्ता 4 दिनों से पानी जमा होने की वजह से लोगों के घरों में कमर उतना पानी जमा हो गया, जिसकी वजह से आज महानगर पालिका की टीम फ़ौरन हरकत में आते हुए 1000 से ज़्यादा फंसे अफराद को रस्सी और नाव के ज़रिए निकालने का काम किया है। इस मौके पर महल्ले के लोगों ने अपनी नाराज़गी का इजहार किया। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। परिस्थिती पावसामुळे अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे। सरस्वती नगर, सादत नगर, तेहरा नगर या भागामध्ये तकरीबन 1000 चे 1100 घरा पाणी खाली आहे। महापालिकानं नाले सफाई केलेली आहे, पर नैसर्गिक आपत्ती एवढी मोठी आलेली आहे की आपण बघतात असा जोरदार पाऊस आहे। तर महापालिका यांना रोखण्यासाठी निवारा म्हणून नरसिंह विद्या मंदिर आहे, गांधी राष्ट्र हिंदी विद्यालय आहे, जनता अध्यापक विद्यालय आहे। ये तकरीबन तिथं नाही म्हटले तर एक 800-900 कुटुंब तिथं राहू शकतात। त्यांची जेवणाची लोकांना वारंवार विनंती केलेली आहे, पण लोकांनी काय केलेलं आहे की त्यांचे नातेवाईक, त्यांचे इतरत्र जे मित्रपरिवार आहे त्यांच्याकडे काही लोक, बरेच लोक शिफ्ट झालेले आहेत आणि जे लोक आहेत त्यांना आता देखील आम्ही परत सांगतोय काल रात्री आता नावेचा इंतजाम करत आहोत। अर्धा एक तासामध्ये नावेचा इंतजाम होईल। त्याच्यानंतर सर्व लोकांना आपण नरसिंह विद्या मंदिरमध्ये पूर्ण त्यांचे जे काही आवश्यक आहेत त्याच्यामध्ये मग त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, त्याच्यानंतर त्यांची काही दवा पाणी लागत असेल, औषध वगैरे लागत असेल त्याची देखील व्यवस्था केलेली आहे। साधारणतः 1000 ते 1100 कुटुंब इथं आहेत सध्या की ज्यांना आपल्याला इथून तातडीने हलवावं लागेल। तुम्हाला माझ्या घरामध्ये पाणी शिरलं साहेब। किती नुकसान काय पत्र मित्र गेलं तर सायकल होती एक गेली। साहित्य घरात म्हणजे कोकणचे तांदूळ गहू होतं वर ठेवलेलं होतं, गेले का ऐकून बोंबला, आता काय पत्ता नाही। तुम्ही सोडलं का नाही? पाणी आल्यानंतर तुम्ही घरातून बाहेर का निघालं? निघलो आम्ही, ते पलीकडे गेलो ना राहायला। पलीकडे गेलो, आता शेजाऱ्याचं काय आम्हाला कोणी